हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के। 3 लोक में फैला है फिर भी बिकता है बोतल में पानी। कभी फूल की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे टूट के बिखर जाओगे। जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे। जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। संस्कार ज्ञानपीठ प्रस्तुत स्पार्क द वेव्स ऑफ एनर्जी, द संस्कार फेस्ट. We wish you a very warm and pleasure afternoon to one and all present here. This is Suhana Sarika Dilip Thote with you. This is Antara Shilpa Vilas Basate with you. जिंदगी गुजरने लगी है अब तो किश्तों पर। अब कुछ ग्राम का मोबाइल भारी पड़ गया है रिश्तों पर। अब कुछ ग्राम का मोबाइल भारी पड़ गया है रिश्तों पर। In this debate competition, ऑन द टॉपिक सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी झालेली आहे। मित्रांनो, आज जग सोशल मीडियाकडे वळत चाललेलं आहे आणि संपूर्ण जग हे सोशल मीडियाचे गुलाम झालेले आहेत। तर या विषयावर तुम्हाला जागृत करण्यासाठी आणि या विषयाला वादविवाद मध्ये रूपांतर करण्यासाठी आय वुड लाइक टू कॉल दक्षता राऊत फॉर प्रेझेंटिंग हियर डिबेट. सो पुट योर हँड्स टुगेदर. कि यमराज हूँ, बात करने की दिशा में एक नया अंदाज हूँ। दिलो या कानों की जगह मस्ती से सुनो मुझे, दिलो या कानों की जगह मस्ती से सुनो मुझे, क्योंकि मैं अबला नहीं इस देश की आवाज हूँ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. सहमत बाजू. खरं तर या विषयाची सहमत बाजू मांडत असताना या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देत असं वाटतो आणि तो म्हणजे सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर. मित्रांनो, हा शब्दच विषयाचं खंडन करणारा आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्या गोष्टीचा विनाशाकडे नेणारा असतो. आणि सध्याच्या स्थितीत आमचा विद्यार्थी सोशल मीडियाच्या अशा विषयात एवढा अडकलाय की स्वतःची विचारशक्ती मात्र गमवून बसलाय. आणि म्हणून मला असं सांगावंच वाटतं की सोशल मीडिया हे नेमकं असतं काय आणि त्याचे माध्यम काय. तर कित्येक फेक अकाउंट असणारा फेसबुक, अफवा पसरविणारा व्हॉट्सअप, मायबापाचा लेखवाला जिथे दुसऱ्याची कीर्ती ऐकावीशी वाटते असा ट्विटर आणि जीवनाचा टायर पंक्चर झालाय असं वाटणारा यूट्यूब, हे सर्व सोशल मीडियाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांचा वयोगटाचा विचार करत असताना, माणसाच्या दृष्टीने विचार करताना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे 3 टप्पे आम्हाला दिसून येते. मग मात्र त्या 3 टप्प्यातील शारीरिक, मानसिक आणि वैचारिक विचार व्हावा असे अपेक्षित असते. पण 2010 पासून अँड्रॉइड मोबाईल आल्यानंतर 2Gचं नेटवर्क हे 4G वर गेलं आणि घराघरात स्मार्ट मोबाईल आले. मग मात्र एजे पासून तर पीजीचा विद्यार्थी देखील अभ्यासाच्या नावाखाली सोशल मीडियाचा वापर करू लागला. मित्रांनो, भावना ही आपल्या वापर करू लागला. मग मात्र ज्या वयात भावनेचा विकास व्हायला हवा, भाषेचा विकास व्हायला हवा, त्या वयात आमचा विद्यार्थी स्वतःची भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो. ज्याला हसायचं असेल तर हसण्याचे सिम्बॉल पाठवणार, ज्याला रडायचं असेल तर रडण्याचे सिम्बॉल पाठवणार. मग मात्र असं वाटतं की आपल्या भावना देखील या सोशल मीडियाच्या गुलाम झाले आहे. मित्रांनो, आमचा विद्यार्थी सोशल मीडियाला आतरतोय की सोशल मीडिया आमच्या विद्यार्थ्याला, हा विषयाच्या अंतर्गाने सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, विनोबा भावे असे म्हणायचे की भावना ही मनुष्याच्या जीवनातील अभाविका असते व माणसाच्या जीवनाचा पाया असते. पण इतर दुनियेच्या तुलनेत माणूस हा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या विचारशक्तीवर हा स्वतःची प्रतिमा सिद्ध करतो. मग मात्र ग्लोबल इनॉग्रेशन सारखा अवॉर्ड आम्हाला सांगतो की आमच्या देशातील एकूण 70% विद्यार्थी हे सोशल मीडियाचा वापर करत आहे. मित्रांनो, एवढा परिणाम सोशल मीडियाचा आमच्या विद्यार्थ्यांवर झालाय की त्यांना ऐश्वर्या रायच्या मुलाचे व शेफ अली खानच्या मोबाईलची कंपनी काय हे देखील माहीत असतं. पण वयाच्या 23व्या वर्षी भारत देशासाठी म्हणाला भगतसिंग मात्र आमच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतो. एवढा परिणाम या सोशल मीडियाचा आमच्या विद्यार्थ्यांवर झाला.
द्यावे उत्तर. धन्यवाद.